नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे. मी सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ञ आणि व्यसनमुक्ती तज्ञ म्हणून मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. आज आपण एका गंभीर मानसिक आजाराबद्दल चर्चा करणार आहोत, तो म्हणजे मूड डिसऑर्डर. मूड डिसऑर्डरचे वर्गीकरण दोन प्रकारात केलेलं आहे: युनिपोलर मूड डिसऑर्डर आणि बायपोलर मूड डिसऑर्डर. युनिपोलर मूड डिसऑर्डरमध्ये मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर असं कन्सिडर केलेलं आहे आणि बायपोलर मूड डिसऑर्डर जे आहेत त्याचे 5 प्रकार असतात: बायपोलर मूड डिसऑर्डर टाईप 1, बायपोलर मूड डिसऑर्डर टाईप 2, सायक्लोथायमिया, बायपोलर मूड डिसऑर्डर ड्यू टू सबस्टन्स यूज आणि 5वा प्रकार म्हणजे बायपोलर मूड डिसऑर्डर ड्यू टू जनरल मेडिकल कंडिशन. 15 ते 25 वर्षे वयोगटामध्ये हा कॉमनली आढळतो. मेल फिमेल रेशो 1:2 असं आपण म्हणू शकतो. साधारणपणे 0.6 to 2% पॉप्युलेशनमध्ये हा मूड डिसऑर्डर आढळतो. बायपोलर मूड डिसऑर्डरमध्ये शक्यतो 5 प्रकारची लक्षणे दिसून येतात. 5 लेवल्स आपण म्हणू शकतो. पहिला आहे नॉर्मल लेवल, त्याच्यानंतर असतो तो डिप्रेशनचा एपिसोड म्हणजे मेजर डिप्रेसिव्ह एपिसोड. त्याच्यानंतर असतो नॉर्मल आणि मेजर डिप्रेसिव्ह एपिसोडच्या मधला म्हणजे मायनर डिप्रेशनचा एपिसोड. आणि चौथा प्रकार असतो तो मेनिया म्हणजे एक्सायटेड ओव्हर कॉन्फिडेंट असतात म्हणजे नॉर्मल, आणि हा वरचा लेवल म्हणजे मेनियाचा लेवल. नॉर्मल आणि मेनियाच्या मध्ये जो असतो त्याला हायपोमेनिया म्हणतात. थोडक्यात नॉर्मल, डिप्रेशनचा एपिसोड, मायनर डिप्रेशनचा एपिसोड, हायपोमेनियाचा एपिसोड आणि मेनियाचा एपिसोड, अशी ही 5 प्रकारची लक्षणे मूड डिसऑर्डरमध्ये दिसू शकतात. तर बायपोलर मूड डिसऑर्डर नक्की कशामुळे होतो? तर लक्षात घ्या, कोणताही मानसिक आजाराला हायपोथेसिस मांडलेला आहे की केमिकलच्या डिसरेग्युलेशनमुळं घडतं. उदाहरणार्थ सिरोटोनिन असेल, डोपामिन असेल, नॉरएपिनेफ्रेन असेल, हे जे केमिकल्स आहेत त्यांचं संतुलन बिघडतं, त्यामुळे हे मानसिक आजार होतात. पण हे संतुलन जे बिघडते ते कशामुळे असू शकतं? तर याचे 3-4 प्रकारे थेरीज मांडलेला आहे. पहिला आहे बायोलॉजिकल थेरी, म्हणजे केमिकलचा इम्बॅलन्स जो आहे तो नक्कीच घडलेला असतो, त्यामुळे हे होतं. दुसरं कारण आहे अनुवंशिकता, म्हणजे घरामध्ये जर फॅमिली मेंबर्समध्ये आई किंवा वडिलांना जर हा मूड डिसऑर्डरचा आजार असेल तर येणाऱ्या नेक्स्ट जनरेशनमध्ये ही रिस्क जास्ती असते. बायपोलर मूड डिसऑर्डरची रिस्क ही साधारणपणे तिप्पट असते आणि डिप्रेशनची जी रिस्क असते ती दुप्पट असते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जेनेटिक फॅक्टर्स असतात ते पण काही रिस्पॉन्सिबल असतात. तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे सायकोसोशल फॅक्टर्स, म्हणजे घरामध्ये काही निगेटिव्ह इन्सिडेंट्स घडतात, म्हणजे घरात भांडण होईल, वाद, डिवोर्स किंवा फ्लड, तलाक होणे, किंवा आपण असं म्हणू शकतो की नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे पूर आलेला आहे, भूकंप आहे, आता सध्या वॉरचं सिच्युएशन आहे, अशा काही निगेटिव्ह इन्सिडेंट्स ज्या घडतात त्यामुळे पण पेशंटमध्ये ही लक्षणे दिसू शकतात. म्हणजे सुरुवात ही होऊ शकते. कधी कधी काहीही कारण नसताना पण हा आजार होऊ शकतो. याला आम्ही इडिओपॅथिक म्हणतो. म्हणजे आपल्याला कारण असू दे नसू दे, कधी कधी बायपोलर मूड डिसऑर्डरचा आजार हा होऊ शकतो. आता आपण जे 5 प्रकारची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये नक्की काय काय घडतं ते आपण डिस्कस करू. पहिला जो लक्षण असतो तो म्हणजे नॉर्मल लेवल, म्हणजे याच्यामध्ये पेशंटला कोणतेही सिम्पटम दिसत नाही, तो अतिशय नॉर्मल असतो, याला नॉर्मल लेवल आपण म्हणूया. त्याच्यानंतर जो येतो तो म्हणजे मेजर डिप्रेसिव्ह एपिसोड, म्हणजे उदासीनतेचा एपिसोड असं आपण म्हणूया. मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डरमध्ये सर्वप्रथम कॉमन लक्षण आहे ते म्हणजे पेशंटला उदास वाटतं, सॅडनेस ऑफ मूड म्हणतो आम्ही. लॅक ऑफ इंटरेस्ट, म्हणजे पेशंटला ज्या रुटीन ॲक्टिव्हिटी असतात, म्हणजे पेपर वाचणे असेल, मूव्ही बघणे असेल, फिरायला जाणे असेल, गप्पा मारणे असेल, याच्यामध्ये इंटरेस्ट कमी येतो. म्हणजे डिक्रीज इंटरेस्ट इन प्लेजरेबल ॲक्टिव्हिटीज आपण असं म्हणू शकतो. नंतर आहे पेशंट चिडचिड करतो, छोट्या छोट्या गोष्टीला राग येतो, इरिटेबल मूड असं आपण म्हणू शकतो. झोप कमी लागते, म्हणजे सुरुवातीला झोप येत नाही किंवा मध्ये मध्ये झोपेमध्ये त्याला जाग येते किंवा लवकर जाग येते आणि पुन्हा त्याला झोप येत नाही असे काही पेशंट म्हणतात. कधी कधी काही पेशंट म्हणतात जास्ती झोप लागते असं पण म्हणतात. भूक कमी लागते असं पेशंटचं म्हणणं असतं. कधी कधी जास्ती भूक लागते असं पण पेशंटचं म्हणणं असतं. वजन वाढतं, वजन कमी होतं, कॉन्फिडन्स कमी होतो, काहीच करण्याची इच्छा होत नाही, इव्हन आत्महत्येचे विचार येतात, आत्महत्येचा तो प्रयत्न करतो.
एनर्जी कमी असते, थोडक्यात उत्साह कमी असतो सर्वच गोष्टीमध्ये. आणि अशी जी लक्षणं असतील ती 15 दिवसापेक्षा जर जास्ती दिसत असतील तर त्याला मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डरचा एपिसोड आपण असं म्हणू शकतो, म्हणजे डिप्रेसिव्ह एपिसोड म्हणू शकतो. त्याच्यानंतर तिसरा जो ग्रुप आहे त्याला म्हणतात मायनर डिप्रेशनचा एपिसोड. म्हणजे ही जी लक्षणं आहेत मेजर डिप्रेसिव्हची, तर हीच लक्षणं थोड्या प्रमाणात, सौम्य प्रमाणात दिसतात, त्यालाच मायनर डिप्रेशन असं म्हणतात. म्हणजे नॉर्मल, मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, नंतर मायनर डिप्रेशनचा एपिसोड. त्याच्यानंतर चौथा ग्रुप आहे त्याला मेनिक एपिसोड म्हणतात, म्हणजे मेनियाचा एपिसोड किंवा मराठीमध्ये उन्मादचा एपिसोड म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये पेशंट एक्सायटेड असतो, ओव्हर कॉन्फिडंट असतो, मी काहीतरी करू शकतो, माझ्या ताकद आहे, हिंमत आहे असं म्हणू शकतो. मी अतिशय श्रीमंत व्यक्ती आहे, कमी ते वेळ झोपतात, एनर्जी भरपूर असते, भरपूर काम करत असतात, उत्साही असतात, म्हणजे माझ्यात शक्ती भरपूर आहे म्हणून मी काही करू शकतो म्हणून दिवसभर काम करतात. माझ्यामध्ये म्हणजे माझी मुख्यमंत्र्याची ओळख आहे, राष्ट्रपतीची ओळख आहे असं म्हणतात. कधी कधी ते स्वतःला हिरो समजतात. म्हणजे काही पेशंट ऋतिक रोशन म्हणा किंवा ऐश्वर्या राय असं समजतात. म्हणजे हा मेनिक एपिसोड असतो. आणि कधी कधी पेशंट लोक खर्च जास्ती करतात, म्हणजे नको असलेल्या गोष्टी त्या जास्ती प्रमाणात खर्च करतात. म्हणजे काही पेशंट शर्ट विकत घ्यायला गेलं तर 12-14 खरेदी करतात. इव्हन कधी कधी डोनेट करतात, म्हणजे स्वतःकडे पैसे कमी असतील तर कुणाला तरी 1 लाख, 2 लाख, 3 लाख द्यायच्या पद्धतीनं विनाकारण ते दान करत असतात. तर याला मेनिक एपिसोड म्हणतात. म्हणजे नॉर्मल एपिसोड आणि हा मेनिक एपिसोड. आणि ही जी लक्षणे जर 7 दिवसापेक्षा जास्ती दिसत असतील तर त्याला मेनिक एपिसोड म्हणतात. आणि त्याच्यानंतर येतो पाचवा जो ग्रुप आहे तो म्हणजे हायपोमेनिक एपिसोड. म्हणजे नॉर्मल, मेनियाचे एपिसोड आणि हायपोमेनिक म्हणजे मेनियापेक्षा थोड्या कमी प्रमाणात, म्हणजे आपण म्हणू शकतो सौम्य लक्षणं मेनियापेक्षा दिसतात, त्याला हायपोमेनिक एपिसोड असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात नॉर्मल, मेजर डिप्रेशनचा एपिसोड, मायनर डिप्रेशनचा एपिसोड, मेनियाचा एपिसोड, हायपोमेनियाचा एपिसोड. मग ही जी लक्षणं असतात, ही जी लक्षणं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या बायपोलर मूड डिसऑर्डरमध्ये दिसू शकतात. त्याबद्दल आपण आता चर्चा करूया. मेनियाची जी लक्षणं असतात ती 2 प्रकारे दिसू शकतात, युफोरिक मेनिया आणि डिस्फोरिक मेनिया. युफोरिक मेनिया म्हणजे उन्मादाच्या प्रकारामध्ये पेशंट अतिशय उत्साही असतो, आनंदी असतो, एक्सायटेड असतो, ओव्हर कॉन्फिडंट असतो, माझ्या शक्ती आहे, पॉवर आहे म्हणून म्हणत असतो, दान करतो, मला काही कमी नाही, मी राजा आहे, मी हिरो आहे, मी ऋतिक रोशन आहे, मी ऐश्वर्या राय, अशा पद्धतीनं पेशंटमध्ये लक्षणं दिसतात. डिस्फोरिक मेनिया म्हणजे पेशंट इरिटेबल असतो, नकारात्मकता जास्ती असू शकते. म्हणजे तो पेशंट व्हायलंट असतो, विनाकारण राग येत असतो, छोट्या छोट्या गोष्टीला तो चिडचिड करतो, शिवीगाळ करतो, अंगावर येतो, मारण्यासाठी तो पुढे मागे पाहत नाही. कधी कधी डिस्फोरिक मेनियामध्ये पेशंटला अचानकच डिप्रेशनचे पण एपिसोड येतात आणि नाराज असतो, त्या कधी कधी आत्महत्येचं पण तो बोलून दाखवतो किंवा आत्महत्येचा प्रयत्न पण करतो किंवा दुसऱ्याचा तो खून पण किंवा मारायला पण तो कमी जास्त करत नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणजे डिस्फोरिक मेनिया. म्हणजे युफोरिक मेनिया आणि डिस्फोरिक मेनिया हे दोन्ही प्रकार एका पेशंटमध्ये दिसू शकतात. आता युनिपोलर मूड डिसऑर्डर म्हणजे मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर हा एक एपिसोड असतो ज्यामध्ये पेशंटला फक्त डिप्रेशनचा एपिसोड असतो. त्यावेळी आपण पेशंटला युनिपोलर मूड डिसऑर्डर आहे असं आपण म्हणू शकतो. डिप्रेशनची जी लक्षणं सांगितली, उदास वाटणं, लक्ष न राहणं, कॉन्फिडन्स कमी असणं, चिडचिड करणं, आत्महत्येचे विचार येणे, झोप कमी असणं, झोप जास्ती असणे, भूक कमी लागणं, भूक जास्ती असणं, आत्महत्येचा प्रयत्न करणं, ही जे डिप्रेशनचे एपिसोड असतात, हा जर सिंगल एपिसोड असेल तर त्याला युनिपोलर मूड डिसऑर्डर आहे असं पण म्हणू शकतो. आता आपण बायपोलर मूड डिसऑर्डरचे जे 5 प्रकार आहेत त्याबद्दल डिस्कशन करूया. बायपोलर मूड डिसऑर्डर टाइप 1, बायपोलर मूड डिसऑर्डर टाइप 2, सायक्लोथायमिया, बायपोलर मूड डिसऑर्डर ड्यू टू सबस्टन्स यूज आणि बायपोलर मूड डिसऑर्डर ड्यू टू जनरल मेडिकल कंडिशन. बायपोलर मूड डिसऑर्डर टाइप 1 मध्ये मेजर डिप्रेसिव्ह एपिसोड असतो आणि मेनियाचा पण एपिसोड असतो. म्हणजे दोन्ही एपिसोड्स जर पेशंटमध्ये दिसत असतील तर त्याला बायपोलर मूड डिसऑर्डर टाइप 1 असं आपण म्हणू शकतो. हे जे एपिसोड्स असतात ते कधीही येऊ शकतात. उदाहरणार्थ पेशंट सुरुवातीला नॉर्मल आहे, मग डिप्रेशनचा एपिसोड आहे, मग नॉर्मल होतो आणि मेनियाचा एपिसोड येतो. कधी कधी पेशंट नॉर्मल आहे, मेनियाचा एपिसोड येतो, पुन्हा नॉर्मल होतो आणि डिप्रेशनचा एपिसोड येतो. कधी कधी डिप्रेशनचा एपिसोड असतो, पेशंट नॉर्मल होत नाही, पुन्हा मेनियाचा एपिसोड असतो, पुन्हा डिप्रेशनचा एपिसोड असतो आणि पुन्हा मेनियाचा एपिसोड असतो.
कधी कधी मेनियाचा एपिसोड असतो, डिप्रेशनचा एपिसोड असतो, पुन्हा मेनियाचा असतो, पुन्हा डिप्रेशनचा एपिसोड असतो. कधी कधी डिप्रेशनचा एपिसोड, पुन्हा डिप्रेशनचा एपिसोड, नॉर्मल होऊ शकतो, मेनियाचा एपिसोड येऊ शकतो, पुन्हा मेनियाचा एपिसोड येऊ शकतो. कधी कधी मेनियाचा एपिसोड येतो, पुन्हा एकदा मेनियाचा एपिसोड येतो, नॉर्मल होऊ शकतो, डिप्रेशनचा एपिसोड येतो, पुन्हा डिप्रेशनचा एपिसोड येऊ शकतो. आपण सर्वांनी हे पण लक्षात घेणं जरुरी आहे, जेव्हा एखाद्या पेशंटला नॉर्मल असताना एक डिप्रेशनचा एपिसोड असतो, हे डिप्रेशनचे एपिसोड 15 दिवसापेक्षा जास्ती जर लक्षणं दिसत असतील तर आपण डिप्रेशनचा एपिसोड म्हणतो. पण कधी कधी सेल्फ रिझॉल्विंग ही सिम्पटम्स असतात. म्हणजे कधी कधी डिप्रेशनचा एपिसोड हा आपोआपच कमी होतो किंवा नॉर्मल होतो पेशंट. म्हणजे 1.5 ते 2 महिन्यानंतर हे सिम्पटम्स निघून जातात आणि पेशंट नॉर्मल असेल, डिप्रेशनचा एपिसोड असेल, पुन्हा तो स्वतःहून नॉर्मल होऊ शकतो. मेनियाचा जो एपिसोड असतो तो पण अशा पद्धतीनंच दिसून येतो. कधी कधी तो 1-1.5 महिना मेनियाचा एपिसोड असतो आणि तो परत नॉर्मल होऊ शकतो. शक्यतो असं कन्सिडर केलेलं आहे की मेनियाचा एपिसोड 2 ते 3 महिन्यापर्यंत राहू शकतो आणि डिप्रेशनचा एपिसोड हा 8 ते 10 महिन्यापर्यंत पण राहू शकतो. म्हणजे थोडक्यात मेनियाचा एपिसोड आणि डिप्रेशनचा एपिसोड हा कधी येऊ शकतो, एका पाठोपाठ एक येऊ शकतात किंवा मध्ये नॉर्मल फेज येते आणि डिप्रेशन आणि मेनिया अल्टरनेट पद्धतीने हे सिम्पटम्स दिसू शकतात. आता दुसरा प्रकार आहे बायपोलर मूड डिसऑर्डर टाईप 2. याच्यामध्ये मेजर डिप्रेसिव्हचा एक एपिसोड असतो, म्हणजे मेजर डिप्रेशनचा एक एपिसोड. त्यानंतर पेशंट नॉर्मल होऊ शकतो आणि मग त्याच्यानंतर हायपोमेनियाचा एपिसोड असतो. हायपोमेनिया म्हणजे मेनियामध्ये जी लक्षणं दिसतात, जसे की तो पेशंट एक्साइटेड असतो, ओव्हर कॉन्फिडेंट असतो, शक्ती आहे, पॉवर आहे असं म्हणतो, कमी झोपतो, इरिटेबल असतो, व्हायलेंट असू शकतो, युफोरिक मेनिया, डिस्फोरिक मेनिया मी म्हटलेला आहे. ही जी लक्षणं असतील ही कमी लेवलला असतील, सौम्य प्रमाणात असतील तर त्याला हायपोमेनिक एपिसोड म्हणतात. म्हणजे थोडक्यात या पेशंटमध्ये नॉर्मल मग डिप्रेशनचा एपिसोड असतो, पेशंट पुन्हा नॉर्मल होऊ शकतो आणि हायपोमेनियाचा एपिसोड असू शकतो. कधी कधी पेशंटमध्ये नॉर्मल स्टेज असते, हायपोमेनियाचा एपिसोड असू शकतो, पेशंट पुन्हा नॉर्मल होऊ शकतो आणि डिप्रेशनचा एपिसोड मेजर असू शकतो. म्हणजे बायपोलर मूड डिसऑर्डर टाईप 2 मध्ये मेजर डिप्रेशनचा एक एपिसोड आणि हायपोमेनियाचा एपिसोड असतो. टिपिकल मेनियाचा एपिसोड नसतो टाईप 2 मूड डिसऑर्डर मध्ये. तिसरा प्रकार तो म्हणजे सायक्लोथायमिया. सायक्लोथायमियामध्ये पेशंटमध्ये हायपोमेनियाचे एपिसोड आणि मायनर डिप्रेशनचे एपिसोड्स दिसतात. म्हणजे पेशंटमध्ये समजा नॉर्मल लेवल आहे तर पेशंटमध्ये मायनर डिप्रेशनचा एपिसोड, जे मेजर डिप्रेशनपेक्षाही सौम्य प्रमाणामध्ये लक्षणं असतात, याला मायनर डिप्रेशनचा एपिसोड म्हणतात. मग पुन्हा पेशंट नॉर्मल होऊ शकतो आणि हायपोमेनियाची लक्षणं दिसू शकतात. कधी कधी पेशंटमध्ये नॉर्मल सिच्युएशन असू शकते, हायपोमेनियाचा एपिसोड असू शकतो, नॉर्मल होऊ शकतो आणि मायनर डिप्रेशनची लक्षणं दिसू शकतात. म्हणजे सायक्लोथायमियामध्ये मायनर डिप्रेशन आणि हायपोमेनिया याचं कॉम्बिनेशन असतं. ही लक्षणं 2 वर्षापेक्षाही जास्ती कालावधीसाठी असतील तर अडल्ट स्टेजमध्ये सायक्लोथायमिया म्हणतो. लहान मुलांच्या मध्ये 1 वर्षापेक्षा जास्ती वेळ असेल तर लहान मुलांच्या मधला सायक्लोथायमिक डिसऑर्डर असं आपण म्हणतो. चौथा प्रकार म्हणजे बायपोलर मूड डिसऑर्डर ड्यू टू सबस्टन्स यूज. म्हणजे सबस्टन्समुळे म्हणजे ॲडिक्शनमुळे काही वेळा मूड डिसऑर्डर दिसू शकतात. जसे की अल्कोहोलमुळे, कॅनॅबिस म्हणजे भांग गांजाचा रस, ब्राऊन शुगर म्हणजे ओपिओइड्स म्हणतो, कधी कधी कोकेन, LSD, एम्फेटामाइन असे जे ॲडिक्शन ज्या पदार्थांचं असतं त्यांच्यामुळे पण पेशंटमध्ये मूड डिसऑर्डर दिसतात. त्याला सबस्टन्स इंड्युस्ड बायपोलर मूड डिसऑर्डर असं आपण म्हणू शकतो. 5वा प्रकार आहे तो म्हणजे बायपोलर मूड डिसऑर्डर ड्यू टू जनरल मेडिकल कंडिशन. म्हणजे शारीरिक व्याधी जर पेशंटला असतील, जसे की हायपोथायरॉइडिझम असेल, हायपरथायरॉइडिझम असेल, कधी कधी ब्रेन ट्युमर म्हणजे स्पेस ऑक्युपाईंग लिजन म्हणजे मेंदूमधले काही विकार असतील, इन्फेक्शन असेल, तर यामुळे पण पेशंटमध्ये मूड स्विंग दिसू शकतात. म्हणजे अशा पेशंटमध्ये डिप्रेशन, मेनिया, हायपोमेनिया, मायनर डिप्रेशन किंवा कधी कधी नॉर्मल स्थिती पण दिसू शकते. यालाच बायपोलर मूड डिसऑर्डर ड्यू टू जनरल मेडिकल कंडिशन असं आपण म्हणू शकतो. आता आपण मेजर डिप्रेसिव्ह
एपिसोड जो आहे तो वेगळ्या प्रकारे कसा दिसू शकतो ते बघूया. डिसथायमिक डिसऑर्डर म्हणून एक प्रकार असतो, ज्यामध्ये मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डरची जी लक्षणं असतात ती कंटिन्युअस 2 वर्षासाठी दिसतात. म्हणजे लॉंग ड्युरेशनसाठी जर डिप्रेशनचा एपिसोड असेल तर त्याला डिसथायमिक डिसऑर्डर असं आपण म्हणू शकतो. आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक सिंड्रोम. म्हणजे स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी 1-2 आठवड्या अगोदर कधी कधी डिप्रेशनची लक्षणं दिसतात. म्हणजे चिडचिड होते, उदास असतात, राग येतो, झोप कमी लागते, कधी कधी झोप जास्त लागते, भूक कमी लागते. म्हणजे डिप्रेशनचे लक्षणं दिसू शकतात. काही पेशंटमध्ये मायनर डिप्रेशन, कधी कधी मेजर डिप्रेशनची पण एपिसोड्स दिसू शकतात. याला प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक सिंड्रोम म्हणतात. ही जी लक्षणं असतात ती पाळी सुरू व्हायच्या अगोदर दिसतात आणि पाळी सुरू झाल्यानंतर 1-2 आठवड्यानं पेशंट नॉर्मल होतो. तर अशा पद्धतीनं आपण मूड डिसऑर्डरचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये नॉर्मल, डिप्रेशनचा एपिसोड, मायनर डिप्रेशनचा एपिसोड, हायपोमेनिया, मेनिया ही सर्व लक्षणं आपण पाहिलेली आहेत. युजली हे जे क्लासिफिकेशन आहे ते DSM-5 किंवा ICD-10 नुसार क्लासिफिकेशन हे प्रत्येक वर्षी चेंज होण्याची शक्यता आहे, किंवा क्लासिफिकेशन जे आहे ते इंटरनॅशनल लेवलनुसार वेगळ्या पद्धतीनं त्याची मांडणी केलेली असते. आमचा तुम्हाला सांगायचा हेतू हा एवढाच आहे की मूड डिसऑर्डरमध्ये नॉर्मल, मेनिया, हायपोमेनिया, डिप्रेशन, मायनर डिप्रेशन असे ही जी लक्षणं आहेत ती वेगळ्या पद्धतीने दिसू शकतात, हेच आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे लक्षणानुसार एकदा पेशंटचं डायग्नोसिस झालं तर इलाज करणं हे अतिशय महत्त्वाचा विषय असू शकतो. इन्साईट म्हणजे पेशंटला ज्या आजाराची जाणीव असणं इम्पॉर्टंट आहे. हे जर डिप्रेशनचा एपिसोड असतील तर पेशंटला जाणीव असू शकते, पण हे जर मेनियाचा एपिसोड जर पेशंटमध्ये असतील तर बऱ्यापैकी इन्साईट नसतो. म्हणजे पेशंटला असं वाटत असतं की मला कोणता आजार नाही, मला काहीच झालं नाही असं पेशंट म्हणू शकतो. त्यामुळे इलाज करणं हे महत्त्वाचं आहे. जे पेशंट इलाज करण्यास तयार आहेत, म्हणजे स्वतःहून येण्यास तयार आहेत, त्यांना आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. जे पेशंट येण्यास तयार नाहीत तर त्यांना इतर जे ऑप्शन्स आहेत ते आपण आता डिस्कस करूया. आता आपण मॅनेजमेंट बद्दल डिस्कशन करायचं असेल तर 2 प्रमुख भाग आहेत, ते म्हणजे इन्व्हेस्टिगेशन्स आणि ट्रीटमेंट. इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे पहिल्यांदा सर्वप्रथम ऑल रुटीन इन्व्हेस्टिगेशन म्हणजे ब्लड टेस्ट सर्व करणं महत्त्वाचं आहे. जसे की कंप्लीट ब्लड काउंट, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, सिरम इलेक्ट्रोलाइट्स, युरिनची टेस्ट करावी लागू शकते. कधी कधी सोनोग्राफी म्हणजे पोटाची सोनोग्राफी असेल, एक्सरे छातीचा करावा लागू शकतो. CT स्कॅन, MRI ची जर गरज लागली तर आपण ते करावं लागू शकतं. कधी कधी ECG किंवा 2D इकोची पण आपल्याला गरज पडू शकते. म्हणजे रुटीन इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थायरॉइड फंक्शन टेस्टचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे, जेणेकरून जे ड्रग्ज आपण वापरतो त्यांचा या थायरॉइड फंक्शनची महत्त्वाचं रिलेशन असतं. त्यामुळे ही टेस्ट अतिशय महत्त्वाची असते. नंतर रोल आहे ट्रीटमेंट. ट्रीटमेंटमध्ये पहिला आहे फार्माकोथेरपी, आणि नंतर असतो काउन्सिलिंग, आणि तिसरा ग्रुप असतो तो ECTचा म्हणजे इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी. आणि कधी कधी RTMS थेरपीचा पण यूज आपण करू शकतो. आता ड्रग्जमध्ये कोणते ड्रग्ज महत्त्वाचे असतात तर लक्षात घ्या, डिप्रेशनचा एपिसोड असतील तर अँटी डिप्रेशनचा रोल आहे. म्हणजे SSRI म्हणतो, सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर्स, किंवा ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन्स, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे अँटी डिप्रेशन्स आहेत त्यांचा वापर आपल्याला करावा लागू शकतो. पेशंटला जर व्हायलंट असेल, कोऑपरेटिव्ह नसेल तर अँटीसायकोटिक्स म्हणजे टिपिकल अँटीसायकोटिक्स जसे की हॅलोपेरिडॉल म्हणू शकतो. अटिपिकल अँटीसायकोटिक्समध्ये ओलॅन्झपिन, रेस्पिरिडॉन, क्विटॅपिन, किंवा कधी कधी क्लोझॅपिन किंवा ॲरिपिप्राझोल अशा आणखीन अँटीसायकोटिक्सचा वापर करावा लागू शकतो. सर्वात महत्त्वाचा रोल म्हणजे मूड स्टेबिलायझरचा असू शकतो. मूड स्टेबिलायझरमध्ये लिथियम कार्बोनेट हा महत्त्वाचा एक औषध आहे, ज्याचा वापर आपल्याला करावा लागू शकतो. त्याच्यानंतर येतं सोडियम वॅल्प्रोएट किंवा वॅल्प्रोइक ॲसिड, त्याच्यानंतर कार्बामॅझेपिन किंवा ऑक्स कार्बामॅझेपिन, ही जी आहेत औषधं यांचा मूड स्टेबिलायझर म्हणून आपण वापर करू शकतो. अँटी डिप्रेशन्स, अँटीसायकोटिक्स, अँटी अँझायटी ड्रग्ज आणि मूड स्टेबिलायझर यांचं कॉम्बिनेशन पण कधी कधी द्यावं लागू शकतं. याच्यानंतर रोल असतो तो ECT इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपीचा. जे पेशंट कोऑपरेटिव्ह नाही आहेत, व्हायलंट आहे, ज्यांना आत्महत्येचे विचार येतात, किंवा सिव्हिअर लेवलला जो आजार आहे
असे जर पेशंट असतील तर त्यांना ॲडमिट करून इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी देण्याची गरज लागू शकते. युजली हा जो आजार असतो तो माइल्ड मॉडरेट सिव्हिअर म्हणजे सौम्य मध्यम तीव्र लेवल गंभीरतेनुसार याचं आपण वर्गीकरण करू शकतो. माइल्ड टू मॉडरेट असतील तर त्यांना आपण ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट देऊ शकतो. जे मॉडरेट टू सिव्हिअर आहेत, ज्यांना आत्महत्येचे विचार येतात, जे हार्मफुल आहेत स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी पण, अशा लोकांना ऍडमिट करून ट्रीटमेंट देणं हे अतिशय महत्त्वाचं असू शकतं. ऍडमिट किती दिवस करावं लागू शकतं? तर युजली 8 ते 12 ECTचा प्लॅन असतो. आमच्याकडे प्लॅन शक्यतो 8 इंजेक्शन किंवा 8 ECT पर्यंत आम्ही पेशंटला ठेवतो, जेणेकरून आपल्याला सर्व ड्रग्ज व्यवस्थित आपल्याला मॉनिटर करून टायट्रेट करून आपल्याला पेशंटमध्ये रिझल्ट देता येऊ शकतो. डिस्चार्ज नंतर आपण ओपीडी बेसिसवर आपण राहिलेले जे 4-5 ECT असतील ते आपण ओपीडी बेसिसवर देऊ शकतो. पहिले 3 ECT असतात ते अल्टरनेट डे असतात आणि त्याच्यानंतर 4था-5वा ECT जो असतो तो युजली आम्ही 5 ते 6 दिवसाच्या गॅपनं आम्ही प्लॅन करत असतो. ड्रग्ज कंटिन्यू ठेवणं महत्त्वाचं आहे. ECTचा रोल म्हणजे त्यामुळे फास्ट इम्प्रूव्हमेंट मिळते. अंडर ॲनेस्थेशिया म्हणजे भुलेची परवानगी घेऊन, म्हणजे भूल तज्ज्ञाची परवानगी घेऊन, ECT फिटनेस घेऊन, MD डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण पेशंटला भूल देणे योग्य आहे का हे चेक करून आपण भूल देत असतो. म्हणजे ड्रग थेरपी आणि ECT याचं जर कॉम्बिनेशन दिलं तर रिझल्ट हा नक्कीच जास्ती चांगला असू शकतो. काउन्सिलिंगचा रोल पण तितकाच आहे, पण फक्त काउन्सिलिंगनं अशा पेशंटमध्ये रिझल्ट मिळत नाही. पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट झाल्यानंतर आपण पेशंटचं काउन्सिलिंग करू शकतो, त्याच्या आजाराबद्दल ट्रीटमेंटबद्दल आपण सांगू शकतो. नातेवाईकांचं काउन्सिलिंग पण इम्पॉर्टंट आहे, कारण हा बायपोलर मूड डिसऑर्डर नक्की कशामुळे होतो, काय काळजी घेतली पाहिजे, किती टक्के फरक पडू शकतो, हे सगळं काउन्सिलिंग आपण नातेवाईकांचा करू शकतो. RTMS थेरपी पण आजकाल त्याचा रोल दिसतो. जसं की पेशंटला डिप्रेशनचा एपिसोड असेल, विचार येत असतील, नैराश्य असेल, अँझायटीचा थोडा पार्ट असेल तर आपण RTMS चा रोल काही पेशंटमध्ये दिसतो. कधी कधी हॅल्युसिनेशन्स असतील म्हणजे भास होत असतील तर पेशंटमध्ये ह्या RTMS चा रोल पण आपल्याला आढळून आलेला आहे. अँटीसायकोटिकचा रोल महत्त्वाचा का? कारण याच्यामध्ये भ्रम असतात, डिल्युजन असतं आणि डिल्युजन ऑफ ग्रँड्युसिटी म्हणजे अहंकाराची भावना, मी काहीतरी करू शकतो, माझ्या ताकद आहे, पॉवर आहे, असं जे डिल्युजन ऑफ ग्रँड्युअस ॲबिलिटी आणि आयडेंटिटी हे प्रकार असतात, तर त्यासाठी अँटीसायकोटिक्सची गरज लागते आणि ECTचा पण याच्यासाठी महत्त्वाचा रोल असतो. थोडक्यात ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट करू शकतो, ॲडमिट करून पण आपण ट्रीटमेंट करू शकतो. किती दिवस ट्रीटमेंट आपण दिली पाहिजे? साधारणपणे नंबर ऑफ एपिसोड्स कन्सिडर केले जातात. पहिल्यांदा जर पेशंटची तब्येत बिघडली असेल तर 6 ते 8 महिने आपण देऊ शकतो. दुसऱ्यांदा बिघडली असेल तर 1 ते 2 वर्षापर्यंत आपण औषधं दिली पाहिजेत. तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा बिघडला असेल तर 3 ते 5 वर्षापर्यंत आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. त्याहीपेक्षा जास्ती एपिसोड्स असतील तर 5 वर्ष किंवा लाईफ लॉंग पेशंटला ट्रीटमेंट देणे लागू शकतं. फरक पडण्याची खात्री किती, चान्सेस किती असतात, असा एक प्रश्न कॉमनली विचारला जातो. तर लक्षात घ्या, हा मनाचा आजार आहे आणि बायपोलर मूड डिसऑर्डरला क्युअर नसतो, कंट्रोल करायचं असतं. म्हणजे आपण लक्षणं जी असतात ती कंट्रोल करू शकतो. सर्दी खोकला जसा हा जो आजार आहे, सर्दी खोकला तापाची ट्रीटमेंट आपण देतो, पुन्हा ही लक्षणे दिसू शकतात, आजार येऊ शकतो. तसा बायपोलर मूड डिसऑर्डरमध्ये ही लक्षणे पुन्हा येऊ शकतात, आजारपण हा पुन्हा सुरुवात होऊ शकते आजारपणाची. तर यासाठी लक्षात घ्या की या आजाराला क्युअर नसतो, कंट्रोल असतो. तर नक्की किती % सक्सेस असू शकतो? तर उदाहरण द्यायचं म्हटलं तर समजा 100 पेशंट आहेत, तर एक ग्रुप असतो 30-35% पेशंट, दुसरा ग्रुप आहे आपण समजा 30-35% पेशंटचा आणि तिसरा आहे 30-35% पेशंटचा. तर पहिला जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 80-90% रिझल्ट दिसू शकतो, कधी कधी 100% पण सिम्पटम्स निघून जाऊ शकतील, म्हणजे रिमिशन त्या लेवलला अचीव्ह होऊ शकतं. दुसरा जो ग्रुप असतो तो जो असतो त्याच्यामध्ये 30 ते 35%चा ग्रुप, त्याच्यामध्ये पेशंटला 50%, 60%, 70% किंवा 80% पर्यंत फरक पडू शकतो. तिसरा जो ग्रुप असतो तो 50% पेक्षा कमी रिझल्ट दिसतो, म्हणजे काही पेशंटमध्ये 50%, काही पेशंटमध्ये 40%, 30%, 20%, कधी कधी अजिबात फरक पडत नाही, असा पण एक ग्रुप असू शकतो. म्हणजे 3 वेगळे ग्रुप आहेत आणि 3 वेगळ्या ग्रुपमध्ये हा पेशंटला फरक वेगळ्या पद्धतीनं दिसू शकतो. पण हे लक्षात घेणं हे महत्त्वाचं आहे की आपल्या पेशंटला किती टक्के फरक पडणार आहे, कोणत्या ग्रुपमध्ये तो राहील, हे आपल्याला पेशंटला ट्रीटमेंट दिल्यानंतरच कळतं. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ही जी ट्रीटमेंट आहे आपण पूर्ण प्रकारे सर्व प्रकारेच्या ज्या ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत, मॅक्झिमम ड्युरेशन जो क्रायटेरिया आपण लावला पाहिजे, ज्या गाईडलाईन्स आहेत
त्यानुसार आपण जर कन्सिडर केलं तरच आपण विचार करू शकतो की आपला पेशंटला मॅक्झिमम किती फरक पडलेला आहे. पेशंटला ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट आपण करू शकतो किंवा ऍडमिट करून करू शकतो. पेशंटला ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर नातेवाईकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण चर्चा करूया. पहिली स्टेप म्हणजे नातेवाईकांना हे कळलं पाहिजे की हा मानसिक आजार आहे, याला क्युअर नसतो, तो कंट्रोल असतो. त्यामुळे पेशंटला व्यवस्थित औषध देणं, सुपरविजन करणं, पेशंट व्यवस्थित गोळ्या घेतो का, तो खातो का, हे लक्ष देणं महत्वाचं आहे. कारण थोड्या दिवसानंतर पेशंट स्वतः गोळ्या बंद करणे ही शक्यता जास्ती राहते. त्यामुळे नातेवाईकांनी व्यवस्थित गोळ्या तो पेशंट घेतो का, समोर उभं राहून त्या पेशंटला जर गोळ्या खायला दिल्या तर आपल्याला पुढे भविष्यात जो बिघडण्याची शक्यता आहे ती कमी करता येऊ शकते. फॉलोअपला डॉक्टर सांगतील त्या पद्धतीनं घेऊन येणं जरुरी आहे. सुरुवातीला आम्ही फॉलोअप 15 दिवसांनी, 20 दिवसांनी किंवा महिन्याने आपण बोलवत असतो. एकदा पेशंट स्टेबल झाला तर आमचा फॉलोअप हा 40 दिवस किंवा 60 दिवसांनी आम्ही बोलवतो. कधी कधी फारच स्टेबल असेल पेशंट तर 3-3 महिन्याने पण आपण पेशंटला बोलवू शकतो. कधी कधी पेशंटला नातेवाईकांसोबत येता येत नाही किंवा नातेवाईकांना पेशंटला घेऊन येता येत नाही, अशी जरी सिच्युएशन असेल, म्हणजे दोघं येणं शक्य नसेल, दोघांपैकी एक कुणीतरी म्हणजे पेशंट येत असेल किंवा नातेवाईक येत असेल काही कारणामुळे, तर अशा वेळी आपल्याला जर डॉक्टरांनी जर बोलवलं असेल, अपॉइंटमेंट दिली असेल तर आपण जरूर ओपीडीत यावं आणि औषधं घेऊन जावे. नेक्स्ट टाइम आपण नक्की प्लॅन करू शकतो, ऍडजस्ट करू शकतो दोघं येण्याचा. त्याचं रिझन असं की हा जो आजार आहे हा बिघडण्याची शक्यता नक्कीच राहते. म्हणजे ह्या आजाराला क्युअर नसतो, कंट्रोल असतो. पेशंटनं जर औषधं बंद केली तरी पेशंट बिघडू शकतो. पेशंटनं जर सांगितल्या पद्धतीनं औषध जर घेत नसेल, इरेग्युलर असेल, कमी जास्त करत असेल तरीही लक्षणं येऊ शकतात, म्हणजे आजार हा येऊ शकतो. आणि तिसरा जो असतो प्रकार, तुम्ही पेशंट व्यवस्थित गोळ्या घेतो, डॉक्टर तपासतात व्यवस्थित, तरीही पेशंट बिघडू शकतो. म्हणजे गोळ्या बंद केले की बिघडू शकतो, कमी जास्त केले तर बिघडू शकतो, रेग्युलर खाऊन पण बिघडू शकतो. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. बिघडण्याची शक्यता तर नक्कीच असते, पण पेशंटनं जर गोळ्या बंद केला तर बिघडण्याची शक्यता आहेच. पण पेशंटनं जर रेग्युलर गोळ्या खाल्ला तर शक्यता कमी राहणार. थोडक्यात रेग्युलर गोळ्या खाल्ला तर पर्सेंटेज चान्सेस हे कमी असतात. उदाहरणार्थ, पेशंटनं जर गोळ्या बंद केला तर आपण म्हणू शकतो 50-60% चान्स आहे बिघडण्याचा. पेशंट जर इरेग्युलर असेल, थोड्या प्रमाणात घेत असेल तर ते पर्सेंटेज 20-30% येऊ शकतो. आणि पेशंट रेग्युलर औषध घेतो तरीही हे जे चान्सेस असतात ते 5 ते 10% असू शकतात. हा जो स्टडी आहे हा वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. जस्ट तुम्हाला मी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आणखी एक इम्पॉर्टंट स्टेप मी सांगू इच्छितो, जे नातेवाईक कॉमन चुका करतात. जसं की पेशंट रेग्युलर आला पाहिजे, आम्ही सांगतो. पेशंट गोळ्या खातो, चांगली गोष्ट आहे, बरा आहे, चांगली गोष्ट आहे. महत्वाची चूक कुठे करतात नातेवाईक, तर लक्षात घ्या, पेशंट व्यवस्थित गोळ्या घेतो, पेशंट बिघडलेला आहे, नातेवाईक आमच्याकडे येतात, अगदी बरोबर आहे. पेशंटनं गोळ्या बंद केलेला आहे, पेशंट पुन्हा बिघडला, आमच्याकडे येतात, ही पण स्टेप नातेवाईकांची बरोबर आहे. तिसरी स्टेप महत्वाची चुकतात कुठे नातेवाईक, तर पेशंटनं गोळ्या बंद केलेल्या आहे, औषधं बंद केलेली आहेत आणि पेशंट चांगला आहे, त्याला कोणताच त्रास नाही, अगदी व्यवस्थित राहतो. अशा वेळी नातेवाईक अजिबात येत नाही आणि हीच नातेवाईकांची मोठी चूक आहे. आमचं म्हणणं असं राहील, पेशंटनं औषधं बंद केले असतील, पेशंट चांगला जरी असेल, पेशंट येत नसेल तर नातेवाईकांनी डॉक्टरांना हॉस्पिटलला येऊन भेटणं जरुरी आहे. त्यांनी सांगायचं की पेशंट गोळ्या खात नाहीये, पेशंट तरी बरा आहे, तर आपण काय करू शकतो. तर आम्ही तुम्हाला काही सजेशन देईन, म्हणजे औषधामध्ये बदल करू शकतो किंवा दुसरे काही ऑप्शन्स आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. आणखी एक महत्वाची गोष्ट, पेशंटला आपण घेऊन या नेहमी सांगतो. पेशंट जर येत नसेल तर नातेवाईक येऊन आम्हाला भेटतात, आम्ही गोळ्या ऍडजस्ट करतो, औषधं ऍडजस्ट करतो, पेशंट पुन्हा खातो आणि पेशंट स्टेबल असेल, ओके. पण पेशंट गोळ्या अजिबात खात नाही म्हणतो आणि पेशंट बिघडलेलाच आहे, आम्ही बदल करून पण फरक पडत नसेल, तर नातेवाईकांनी पेशंटला जबरदस्तीनं औषध देणे किंवा मॅक्झिमम प्रयत्न करणे हे इम्पॉर्टंट आहे. ते कुणाची तरी मदत घेऊ शकतात किंवा आपल्याला वाटतं की पेशंट कुणाच तरी ऐकतो, त्याची मदत घेऊन करू शकतात. पण समजा पेशंट अजिबात ऐकत नाही तर अशा वेळी तुम्ही पेशंटला एक स्टेप सांगू शकता, ते म्हणजे बाबा पेशंटला सांगायचं गोळ्या खा, औषधं घे, जर तू खाल्ला नाहीस तर तुला ऍडमिट करावं लागू शकतं, आम्ही तुला जबरदस्तीने ऍडमिट करणार
किंवा फोर्सफुली आम्ही तुम्हाला इतरांची मदत घेऊन आम्ही तुला ऍडमिट करू, किंवा आमची हॉस्पिटलची एक टीम येत असते नेहमी नातेवाईकांना मदत करायला. तर तुम्ही पेशंटला सांगू शकता की आम्ही जबरदस्तीनं तुला ऍडमिट करू, हॉस्पिटलची टीम आम्ही तुला नेण्यासाठी बोलवणार. तत्पूर्वी मला पुन्हा एकदा सांगायचंय, जे पेशंट ओपीडी बेसिसवर येतात त्यांना आपण ट्रीटमेंट देऊया. जे पेशंट पहिल्यांदा पण ट्रीटमेंटला येत नाहीत तर अशा पेशंटला जबरदस्तीनं आणावं लागेल, त्याला काहीतरी खोटं सांगून आणावं लागेल, कोणाची तरी मदत घ्या, पकडून घेऊन या, बांधून घेऊन यावं लागू शकतं, किंवा आम्हाला फोन करा, आमच्या हॉस्पिटलची टीम तुम्हाला मदत करण्यास तयार असते. कधी कधी पोलिसांची पण आपण मदत घेऊ शकतो. तर निर्मल हॉस्पिटलमध्ये वेगळं काय आहे, तर आमचं नवीन जो सेटअप आहे तो 150 बेडचा आहे. आमच्याकडे पेशंट सोबत नातेवाईक राहू शकतात, किंवा नातेवाईकांशिवाय पण आम्ही पेशंटला ऍडमिट करण्याची सोय उपलब्ध केलेली आहे. वेगवेगळ्या ज्या रूम्स आहेत, जसं जनरल वॉर्ड असेल, सेमी स्पेशल असेल, स्पेशल रूम असतील, पेशंटला गरजेनुसार आम्ही ह्या रूम्स देण्यास तयार आहोत. मेल वॉर्ड, फिमेल वॉर्ड अशा वेगळ्या पद्धतीने आम्ही अरेंजमेंट पेशंटसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. निर्मल हॉस्पिटल हे नव्या वास्तूमध्ये स्थलांतरित होत आहे. 150 बेडचे जे हॉस्पिटल 3 एकरमध्ये आहे, यामध्ये आम्ही पेशंटला वेगळ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे इंडोर ऍक्टिव्हिटीज पण आहेत वेळ घालवण्यासाठी पेशंटला, म्हणजे जसं आपण कॅरम, ल्युडो, टेबल टेनिस, स्नूकर अशा वेगवेगळ्या खेळांची पण आम्ही सोय केलेली आहे. आउटडोर गेम्स जसे की क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, बॅडमिंटन असेल, अशा वेगवेगळ्या आउटडोर गेमची पण आम्ही सोय उपलब्ध करून दिली आहे. योगा, प्राणायाम, मेडिटेशन, पंचकर्म थेरपी गरजेनुसार आम्ही पेशंटला देत आहोत. तर या सर्व सोयी आम्ही एकाच छताखाली आम्ही देत आहोत. असे प्रसन्न वातावरणामध्ये आणि अतिशय प्रशस्त सेटअपमध्ये आम्ही पेशंटला या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याशिवाय काही पेशंटमध्ये झुंबा थेरपी, म्युझिक थेरपी, डान्स थेरपी, नॅचरोपॅथीच्या ज्या थेरपीज आहेत, जसं मडबाथ, स्टीम बाथ असेल, मसाज किंवा शिरोधारा, या वेगवेगळ्या थेरपीज पण आम्ही पेशंटला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. पेशंटच्या डायग्नोसिसनुसार, त्याच्या इलाजाच्या ऑप्शन्सनुसार आम्ही हे पर्याय सर्व निवडतो. त्यामुळे एकाच छताखाली ॲलोपॅथिक असेल, आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथिक ट्रीटमेंट जर कन्सल्टंटकडनं होणं शक्य असेल, पंचकर्म असेल, नॅचरोपॅथी असेल, तर या सर्व थेरपीचा आम्ही वापर करून पेशंटमध्ये मॅक्झिमम रिझल्ट देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे पेशंटला समजा मानसिक आजार आहे, जसं की बायपोलर मूड डिसऑर्डर बद्दल आपण बोलतोय, समजा हा आजार आहे, पण पेशंटला कॉम्प्लिकेटेड मेडिकल इलनेसेस पण आहेत. म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, लकवा पॅरालिसिसचा अटॅक पेशंटला आहे, स्ट्रोक पॅरालिसिस म्हणू शकतो, मेडिकल इश्यूज भरपूर आहेत, बेड रिडन आहे, कधी कधी इन्सुलिन म्हणजे शुगर एवढ्या प्रमाणात आहे की त्याला इन्सुलिनची ड्रीप लावावी लागू शकते, ब्लड प्रेशरमध्ये फ्लक्च्युएशन जास्ती आहे. आणि अशा सिच्युएशनमध्ये पेशंटला मेडिकल हेल्प जर जास्ती लागत असेल आणि पेशंट व्हायलेंट असेल, कोऑपरेटिव्ह नसेल, तर अशा पेशंटला इतर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये फिजिशियनच्या अंडर, सर्जनच्या अंडर अशा पेशंटना ठेवणे आणि कंट्रोल ठेवणे डिफिकल्ट जातं. आणि अशा पेशंटसाठी आम्ही स्पेशल सायकॅट्री ICUची सोय उपलब्ध करून दिलेली आहे, जिथं आपण 24 आवर आपण असं म्हणू शकतो की इंटेन्सिव्ह केअर फॅसिलिटी आहे, ऑक्सिजन सप्लाय, व्हेंटिलेटर ह्या सोयी आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मॉनिटरिंग आपण कंटिन्यू ठेवू शकतो. तर हे ICU सेटअप असल्यामुळे कॉम्प्लिकेटेड सायकॅट्रिक इलनेसेस जर असतील, म्हणजे मेडिकल इलनेस सोबत, तर आपण अशा पेशंटना ठेवण्याची सोय आमच्या निर्मल हॉस्पिटलमध्ये केलेली आहे. तर अशा पद्धतीनं निर्मल हॉस्पिटलमध्ये 25 बेडचं ICU केलेलं आहे, जे आयडियल सेटअप आहे. NABH ॲक्रिडेशन आम्ही लवकरच घेत आहोत. फार कमी NABH ॲक्रिडेटेड सायकॅट्री हॉस्पिटल असतात. हाताच्या बोटावर मोजण्या इतपत एवढे कमी सेंटर हे आयडियली सायकॅट्री हॉस्पिटलमध्ये ICU असलेले असतात. तर आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छितो की न्यूरो सायकॅट्री सेंटर, या सायकॅट्री सेंटरमध्ये आम्ही सायकॅट्रीचे पेशंट आणि मेंदूशी निगडीत असलेले पेशंट पण आम्ही ठेवून ट्रीटमेंट देत आहोत. निर्मल हॉस्पिटलमध्ये आणखी एक महत्त्वाची सोय म्हणजे पेशंट हे कोऑपरेटिव्ह नसतात.
त्यामुळे पेशंटला बाहेर इन्व्हेस्टिगेशनला पाठवणं कठीण असतं. त्यामुळं ऑल रुटीन इन्व्हेस्टिगेशन म्हणजे पॅथॉलॉजी लॅब असेल, एक्सरे असेल, सोनोग्राफी असेल, या सर्व सोयी आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. इव्हन आम्ही आता नुकतंच 2D इको जो कार्डिओलॉजिस्टला लागतो याची पण सोय आम्ही आमच्या सेटअपमध्ये करत आहोत. तर बायपोलर मूड डिसऑर्डरमध्ये औषधोपचार, काउन्सिलिंग आणि इलेक्ट्रोकन्व्हर्जन थेरपीचा रोल महत्त्वाचा आहे. रेग्युलर औषध पेशंट घेणं इम्पॉर्टंट आहे. नातेवाईकांनी वॉर्निंग साईनकडे पण लक्ष देणं जरुरी आहे. जसं की पेशंट बिघडला कसं ओळखायचं, तर नातेवाईकांना जर पूर्वी त्याच्या लक्षणाबद्दल जर जाणीव असेल, पूर्वीसारखीच जर लक्षणं पुन्हा पेशंटमध्ये येत असतील, तर लगेच ताबडतोब त्यांनी सायकियाट्रिस्टना किंवा त्यांच्या कन्सर्न हॉस्पिटलमध्ये भेटून पेशंट्सबद्दल डिस्कशन करून लगेच ताबडतोब इलाज सुरू करणं महत्त्वाचं असतं. तर अशा पद्धतीनं आज आपण बायपोलर मूड डिसऑर्डरबद्दल चर्चा केलेली आहे. मानसिक आजाराबद्दल आणखीन माहिती हवी असेल तर खाली जो दिलेला नंबर आहे त्यावर आपण पर्सनली कॉन्टॅक्ट करून आणखीन माहिती घेऊ शकता. आमची वेबसाईट आहे www.nirmalhospitalmirrors.com, याला तुम्ही व्हिजिट करू शकता. आमचं यूट्यूब चॅनल आहे निर्मल हॉस्पिटल मिरर्स, याला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनल पण आहे निर्मल हॉस्पिटल मिरर्स, याला लाईक करा, फॉलो करा. खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर द्या. तुम्हाला ही जी माहिती आहे ती कशी वाटली हे पण तुम्ही जरूर आम्हाला कमेंट द्या. तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर जरूर विचारा. आम्ही तुम्हाला नक्कीच सहकार्य करू. तर पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.